चला तर आज आहे चतुर्थी म्हणून म्हणलं चला साबुदाणा बनवा. हे बघा साबुदाणा सकाळीच घातला होता भिजत. आणि हे एवढे शेंगदाणे घेतले आणि 2 आलू, हिरवी मिर्च, म्हणजे कशी थोडी आदर म्हणजे लेकरं पण खाऊ शकतात ना, मग ही काढून टाकू शकतो आपण. आणि टमाटर 2 टमाटर घेतले, 2 आलू घेतले आणि 2-3 हिरव्या मिरच्या. हे मी कट करून घेतलं होतं, पण मग अशी दादा मधात आला तेव्हा राहिलं थोडं. ते पहिले खिचडी बनवली. आणि आज आहे चतुर्थी. हे चालू आहे आमच्या इथं सर्व चतुर्थी निमित्तानं करणं. बाई चला हे बघा रताळं आज उकडली मी. रताळं पण हे बघा आज रताळं पण उकडलेले आहेत मी, कारण की बंदाला होते त्याला उकडायला टाईम लागते ना, म्हणून मधून कट केले मग उकडायला टाकले. हे आहे तर रताळं बऱ्याच वेळची गरम गरम आहेत टाकलेले. आता कढई घेतो तर पहिले स्वच्छ करू. आता घेऊ आपण शेंगदाणे भाजून. म्हणजे रताळ आपल्या साबुदाणा खिचडीमध्ये नाही टाकायचे, हे अलग ठेवलेले आहेत खाण्यासाठी असेच. आणि आता शेंगदाणे हे बघ लय वेळचे ठेवले ना मी त्याच्यातनी कढईमध्ये, तर थोडे हे पडले, काळे पडले. हे बघा रताळे आमच्या गावाकडं कसे मिळतात व्हाईटमधून, आणि इकडं कसे मिळतात हे बघा लाल. आज आहे चतुर्थी. हे सर्व चतुर्थी निमित्त चालू आहे करणं. देवपूजा केली. आता म्हणलं देवाला दाखवून द्या नैवेद्य, जसं नैवेद्य ठेवतात तसं. चला आता तर शेंगदाणे घेऊ भाजून. हे टाकले शेंगदाणे भाजायला. रताळ कसं लागलं दादा तुला? छान. कसं छान? नक्की 1 नंबर लागलं. हे बघा आमच्या दादानी खाऊन बघितलं बी लगेच, म्हणते मम्मी 1 नंबर लागलं, लय छान लागलं, मला परत दे. देवासाठी साईडला काढून ठेवलं आणि दादाला देणं चालू केलं. थांबी काढून देतो. हे बघा कोणी मिक्सीमधून काढते, समजा मिक्सरमधून शेंगदाणे काढते, पण साबुदाणा खिचडीमध्ये जर टाकायचे असले तर मला तर कुटूनच आवडतात. ह्याच्यावेळेस हे चक्र बी म्हणजे अशा केली की निघून बी जातात. ज्याला काढायचे असते ते काढते, कोणी काढत नाही, पण मला तरी असेच आवडतात आणि मी उकळीतच वाटून घेतो. आता इकडं आलू करायसाठी टाकेली. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितली माझी फेवरेट म्हणजे एकदम आवडती माझी कढई आहे. याच्यातच बनवते मी जे बनवायचं असलं तर. चला आता आलू झाले आपले. आता मिरची टाकून घेऊ. हे बघा चवीनुसार थोडं नमक टाका. कोणी कसं ते काळं नमक टाकते, मी म्हणजे आपलं घरातलंच वापरतो.
आता इथे टाकत जाते साबुदाणा. तिखट नाही होणार काय नाही, एकदम मोकळा मोकळा होईल बघा. गॅस कमी करून घेऊ. काय दादा? दाणे, याच्यात शेंगदाणे आणि आलू, टमाटर, हिरवी मिरच सर्वच टाकून झालं. दादा केस नसते तर आता थोडं धागा धागा होता तर बोलते पण मी केस आला माझ्या तोंडामध्ये. अरे दादा त्याला धागा असते बघ, ते मध्ये आहे ना, हे बघ हे बघ, हे ना हे ना हे असं आहे ना, हे धागा असते नाही. हे बघा अशी झाली आपली साबुदाणा खिचडी तयार. चला पहिले काढू आता देवासाठी. जेजेला दाखवायची ना दादा खिचडी, साबुदाणा खिचडी जेजेला दाखवायची ना. हां जेजेला द्यायची ना, जेजेला. हे बघा जेजेला द्यायसाठी काढली. तू देत जेजेला. थांब ना, पाणी देतो ना, पाणी. खिचडी होय, साबुदाणा खिचडी होईपर्यंत आमच्या दादाने गरम होईपर्यंत थोडी जास्त, तर आमच्या दादाने देवाला नेऊन ठेवली बी साबुदाणा खिचडी. निवदच येते कारण की तसं निवद पण आम्ही सारखं देवाला ठेवतो. चला आता आपण रताळ शिरून घेऊ. काय दादू काय केलं तू इथं साखर टाकून? हां बघा आमच्या दादाचं असं काही ना काही सुरूच राहते. चला